तर मित्रांनो, पी-एस स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या नवीन एपिसोडमध्ये आपण बघणार आहे की स्टॉक मार्केटमध्ये जर का आपल्याला पहिल्यांदा एका कुठला पण आपल्याला शेअर बाय करायचा असेल, तर आपण त्याच्यामध्ये कशाप्रकारे मनी मॅनेजमेंट मी पर्सनली यूज करतो आणि कशाप्रकारे आपण एक सेफर अँगलला स्विंग ट्रेडिंगचा जर्नी स्टार्ट करू शकतो. तर कुणाला स्विंग ट्रेडिंग स्टार्ट करायचं असेल आणि त्याच्यामध्ये जर का भीती वाटत असेल की कोणता शेअर घेऊ किंवा कोणत्या प्रकारे त्याच्यामध्ये आपण काम करू शकतो, तर सगळ्या गोष्टीवरती आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. तर व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन बिलकुल पण नाही आहे. बट ॲज अ बिगिनर, जर का तुम्ही बिगिनर असाल स्टॉक मार्केटमध्ये किंवा तुम्ही एक ट्रेडिंग करत असाल बट स्विंग ट्रेडिंग स्टार्ट करणार असाल, तर कशा प्रकारे आपण स्विंग ट्रेडिंगला इम्प्रूव्ह करू शकतो, कशाप्रकारे आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल होऊ शकतो आणि ती जी जर्नी आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्यामध्ये स्विंग ट्रेडिंगमध्ये होल्डिंग राहायला लागते पोझिशन, त्यानंतर त्याच्यामध्ये डे नाईट ओव्हरनाईटची रिस्क पण असते. तर त्याच्यामध्ये कशाप्रकारे आपण मॅनेजमेंट करू शकतो, या सगळ्या गोष्टीवरती आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. तर चला तर आपण स्टार्ट करू. व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण क्लिक करू शकता. आणि जर का तुम्हाला माझ्याकडून जर का फ्री ऑफ कॉस्ट जर का शेअर मार्केटचा कंप्लीट कोर्स पाहिजे असेल, देन तुम्हाला फक्त जस्ट व्हॉट्सअप करायचं. व्हॉट्सअप केला त्यानंतर तुम्हाला ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा, ज्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सगळ्या प्रकारे शेअर मार्केटचं लर्निंग मिळून जाईल. जर का तुम्हाला पेड पाहिजे असेल, पेड पण अवेलेबल आहे, फ्री पण अवेलेबल आहे, बोथ ऑप्शन आर अवेलेबल. फक्त ह्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि जास्त तुम्हाला इन्फॉर्मेशन त्यावरती मिळून जाईल. आता आपण येऊयात थोड्या प्रमाणामध्ये की कशाप्रकारे आपण स्विंग ट्रेडिंगची जर्नी ॲज अ बिगिनर स्टार्ट करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये पाऊल टाकताय, शेअर मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग स्टार्ट करणार आहे, तर त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंगचा क्लिअर अर्थ समजून घ्या की स्विंग ट्रेडिंग म्हणजे अशा प्रकारचं ट्रेडिंग आहे ज्यामध्ये एखाद्या शेअरला आपण बाय करतो. बाय केल्यानंतर ना त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये थोडा दिवस वाट बघतो, थोडे पर्सेंटेज गेनची वाट बघतो आणि जशा प्रकारे आपला प्रॉफिट व्हायला स्टार्ट होतो त्यानंतर आपण त्याच्यामध्ये काय करतो, एक्झिट करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करतो, आपण आज सपोज परचेस केला तर आजच्या आज आपण त्याला विकायचा प्लॅन नसतो, उद्या परवा किंवा येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये, 3-4 महिन्यानंतरनं आपण त्याच्यामधून एक्झिट करतो आहे. आता बरेच वेळा काय होत असतं की ज्यावेळी मार्केट आपल्या व्ह्यूप्रमाणे मूवमेंट करत आहे त्यावेळी याच्यामध्ये काहीच अडचण येत नाही. कोणते पण शेअर्स हे रॉकेट होतात, त्याच्यामध्ये मोमेंटम येत असते. बट जसं की मार्केटचं स्ट्रक्चर आहे, जर का तुम्ही इथं बघायला गेला तर सपोज काहीच आयडिया नाही, ज्या पर्सनला काहीच आयडिया नाही, त्याच्यामध्ये पण कशाप्रकारे काम करायचं ते पण याच्यामध्ये एक्सप्लेन करतो. इथून जर का तुम्ही बघायला गेला तर मार्केट एक टॉप बनवला, त्यानंतर मार्केट परत थोडासा खालती आला, परत वरती गेला, परत खालती आला, सेम बिहेवियर ह्याच्यामध्ये रिपीट करत आहे. तर मार्केट जे आहे हे मार्केटचं नेचरच आहे की मार्केट अप अँड डाऊन करत राहतं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे काम करू शकतो, ह्याच्यामध्ये सपोज मला काम करायचं असेल तर कशाप्रकारे केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर का तुम्ही ट्रेडिंग करणार आहे आणि तुमच्याजवळ एक इनिशियल कॅपिटल पहिल्यांदा अरेंज करायचं आहे की इनिशियल कॅपिटल तुम्ही किती डिसाईड करणार आहे. फॉर एक्झाम्पल, ह्याच्यामध्ये सपोज एक पर्सन आहे ज्याचं इनिशियल कॅपिटल आहे, XYZ पर्सन आहे, त्याचं इनिशियल कॅपिटल आहे 25,000 रुपये. जर का तो 25,000 रुपये घेऊन मार्केटमध्ये येणार असेल आणि त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग स्टार्ट करायची असेल, तर बाय डिफॉल्ट 25,000चे 25,000 एका स्पेसिफिक शेअरमध्ये कधीच लावायचे नाहीत. ही चूक कधीच नाही करायची की एका शेअरमध्ये सगळे कॅपिटल लावलं. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होत असतो की मार्केट इज अ प्रोबॅबिलिटी, हा एक प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. ह्याच्यामध्ये 10 पैकी 7 ते 8 टाईम तुम्ही जिंकू शकता आणि 1 किंवा 2 टाईमला तुम्हाला स्टॉप लॉस बुक करावा लागतो. ओके, तर लॉस व्हायचे चान्सेस त्याच्यामध्ये पण असतात. बट जर का आपल्याकडं सपोज प्रॉपर मनी मॅनेजमेंट असेल, जर का आपल्याकडं प्रॉपर ॲनालिसिस असेल, देन त्याच्यामध्ये आपला रिस्क रॉड जर का चांगला असेल, देन आपण ओव्हरऑल प्रॉफिटेबल सहज राहू शकतो. तर ते कसं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. फॉर एक्झाम्पल, याच्याकडं 25,000चं कॅपिटल आहे आणि 25,000च्या कॅपिटलवर जर का तो ट्रेड करणार आहे इनिशियल लेवलला, देन कशाप्रकारे आपण ट्रेडिंग स्टार्ट करू शकतो. तर पूर्ण अमाऊंट आपण एका स्टॉकमध्ये तर डिप्लॉय नाही करायची. मी बोलतो शेअर, जीच की XYZ कंपनी असेल, रिलायन्स असेल, TCS असेल, इन्फोसिस असेल, असं कोणती पण एक सिंगल कंपनीमध्ये आपण ते पूर्ण कॅपिटल लावू नाही शकत. ती रिस्क आपण नाही घेऊ शकत. कारण की फॉर एक्झाम्पल ॲझ्युम करा की काहीतरी त्याच्यामध्ये खराब न्यूज आली आणि तो खालीच गेला, तर त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो. बट आपण जर का सपोज 10 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसे लावले, त्यातले 6 ते 7 कंपन्यांमध्ये प्रॉफिट झाला, चांगला प्रॉफिट झाला आणि 3 कंपन्यांमध्ये आपला लॉस जरी झाला तरी नेटमध्ये आपण ओव्हरऑल प्रॉफिटेबल राहतो. तर हीच जर्नी आपण ह्याच्यामध्ये किंवा ही थेअरी आपण ह्याच्यामध्ये वापरायची, ज्यामध्ये की आपण मल्टिपल स्टॉकमध्ये आपण ट्रेड प्लॅन करू शकतो आणि
कॅपिटल पण प्रत्येकात वेगवेगळं लावायचं आहे. तर इनिशियल प्रॅक्टिस करायचं आहे. ओके, स्टार्टिंगला काय करायचं आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. तर इनिशियल लेवल आपण कशाप्रकारे काम करायचं आहे, तर याच्यामध्ये सपोज 25,000चं कॅपिटल जर का असेल, रिक्वायर्ड जर का असेल, तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, 5,000 तुम्ही डिवाइड करू शकता, की 5,000 त्यानंतरनं 5,000 परत 5,000 परत 5,000 आणि 5,000. ओके, तुम्ही अशा प्रकारे डिवाइड करू शकता. किंवा अजून फर्दर जर का तुम्हाला भीती वाटत असेल, सपोज बिगिनर असाल, कॅपिटल स्वाईप आउट होईल किंवा कॅपिटलचं भीती वाटत असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता की 2,500चे तुम्ही 10 पोझिशन तयार करू शकता, जेणेकरून तुमचं ओव्हरऑल कॅपिटल 25,000 रुपये होतं आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर 2,500ची सपोज एका टाईमला आपण 2,500चा परचेस करायचा, आणि जसं मार्केट पडणार किंवा जसं पिरॅमिडिंग तुम्हाला सांगतो काय असतं. ओके, तर असे 10 पोझिशन आपण प्लॅन करू शकतो. एक तर तुम्ही 5-5चे 5 पोझिशन तयार करू शकता, किंवा जर का तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येत नसेल तर 2,500चे तुम्ही 10 पोझिशन तयार करू शकता, जेणेकरून 25,000चं तुमचं कॅपिटल होऊन जाईल. ओके, आता ह्याच्यामध्ये सेकंड पार्ट काय आहे, कोणत्या स्टॉकमध्ये आपण प्लॅन करू शकतो. तर इनिशियल लेवलला ज्यावेळी आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये सपोज तुम्हाला आयडिया येते, आयडिया आल्यानंतर ज्यावेळी तुम्ही पेपर ट्रेड करताय, तर पेपर ट्रेडमध्ये जास्त काही शिकायला भेटत नाही, हा रिअल फॅक्टर आहे. बिकॉज पेपर ट्रेडमध्ये ज्यावेळी पण तुम्ही पेपर ट्रेड करताय त्यावेळी तुम्हाला प्रॉफिट होते, बट ज्यावेळी रिअल ट्रेड करताय तिथे तुमची सायकोलॉजी मॅटर होते. तर ते सायकोलॉजीला जर का आपल्याला ग्रो करायचं असेल, सायकोलॉजीला जर का आपल्याला चांगलं करायचं असेल, तर आपल्याला अशा कंपन्यांमध्ये पैसा लावणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथं की पैसा झिरो होणारच नाही आहे ही जी जर का पूर्ण गॅरंटी असेल, देन त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे लावायला भ्यायचं काहीच कारण नाही आहे. ओके, तर मी असं गोष्ट बोलतो आहे की तिचं नाव आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड. ओके, एक्सचेंज ट्रेडेड फंड नावाचा एक फंड असतो आहे, ज्यामध्ये एक्सचेंज ट्रेडेड नावाचा फंड असतो आहे, ज्यामध्ये की इथं जर का आपण ह्याच्यामध्ये जर का आपण कॅपिटल लावले तर त्याच्यामध्ये आपल्याला भीती वाटायचं काहीच कारण नाही आहे. आता वेगवेगळे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत, ह्याच्यामध्ये निफ्टी बीस आहे, बँक बीस आहे, त्यानंतरनं स्मॉल कॅप ETF आहे, मिड कॅप ETF आहे, त्यानंतरनं नॅसडॅकचा पण ETF आहे. तर खूप सारे ETF आहेत. तर आपल्याला कोणतं त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचा असं आपण सिलेक्ट करू शकतो, ज्याच्यामध्ये FDपेक्षा पण चांगले रिटर्न्स भेटतात, म्युच्युअल फंडसारखे रिटर्न भेटतात, आणि जे झिरो पण होत नाही आहे. तर इनिशियल लेवलला आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो. तर आपण आता जे डिस्कशन करणार आहे बाय किंवा सेल अजिबात नाही आहे, तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता, तुम्ही तुमच्या लेवलला प्लॅन करू शकता. तर त्याचं नाव आहे निफ्टी बीस. ओके, त्याचं नाव आहे निफ्टी BEES. ओके, तर हा एक असा ETF आहे जो की सिमिलरली निफ्टीला ट्रॅक करतो. ओके, तर पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कशा प्रकारे काम करायचं हे पण त्यामध्ये आपण बघणार आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये टाईप करू आपण निफ्टी बीस. तर ह्याच्यामध्ये जर आपण निफ्टी बीस टाकलं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला मिळेल तर सिमिलर काइंड ऑफ मुवमेंट. ओके, तर हे जे बारीक सारीक वरती खालती जे विक्स आहेत, ओके, जर का तुम्हाला टेक्निकल येत असेल तर त्याला बोलतो आपण विक्स, किंवा तुम्ही तुमच्या लँग्वेजला बोलू शकता. ओके, तर सिमिलर काइंड ऑफ बिहेवियर याच्यामध्ये पण आपल्याला बघायला मिळते. सिमिलर, ओके, सेम टू सेम निफ्टीसारखा फॉलो होतं, फक्त कशा प्रकारे ट्रेड करायचं हे थोडक्यात जे मी मनी मॅनेजमेंट प्लॅन करतो तशा प्रकारे तुम्हाला दाखवतो. आणि जर का तुम्हाला टेक्निकल येत पण नसेल तरी पण काही घाबरायचं कारण नाही आहे. तर फक्त हे ह्यासाठीच वापरा. ओके, तुम्ही स्पेसिफिक स्टॉकमध्ये ही चीज वापरू नका, कारण का त्याच्यामध्ये थोडंसं आपण चेंजेस करतो आहे. जर का तुम्हाला त्या गोष्टी पाहिजे असेल फ्री ऑफ कॉस्ट, कोणत्याही प्रकारचे पैसे द्यायची गरज नाही आहे, देन व्हॉट्सअप करा आपल्या ज्या नंबरला, वरती जो तुम्हाला नंबर दिसतो त्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुम्हाला त्याच्यामध्ये पण तुम्हाला फ्री ऑर पेड दोन्ही सर्व्हिस अवेलेबल आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ओके, तर शेअरमध्ये कसं वापरायचं ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये किंवा शिकून घ्या, त्यानंतर तुम्ही काम करू शकता. आता पण बघूया की निफ्टी बेस ह्याच्यामध्ये कशा प्रकारे आपण यूज करू शकतो. तर पहिला तर आपण काय करणार की जिथून मार्केट टॉपपासून पडलं आहे, म्हणजे इथून मार्केट टॉपपासून पडलं आहे, आता इथे एक तुमच्यासाठी टूल आहे, मी ज्याचं दाखवतो मला, हे वाला जे स्माइली चेअर आहे याच्या खाली इथे एक टूल आहे मेजर नावाचं. तर इथून आपण चेक करू शकतो की हा टॉपपासून आत्ताच्या पॉईंटला किती टक्के डाऊन आहे. तर हा 10% डाऊन आहे. तर ह्याच्यामध्ये काय करायचं की 10% डाऊन म्हणजे इथं आपण एक पोझिशन घेणार, त्याला नाव देणार आपण S0, म्हणजे त्या सपोर्ट झिरोला रँडम लेवलला आपण याच्यामध्ये एक पोझिशन डिप्लॉयड करणार, ज्याचे की आपल्याकडे 25,000 रुपये आहेत. ओके, आपण एक ह्याच्यावरती नोट डाऊन करू. ओके, तर सपोर्ट झिरोला आपल्याला किती रुपये लावायचे आहेत, आपल्याला लावायचे आहेत 2,500 रुपये. टोटल आपल्याकडे कॅपिटल किती आहे, 25,000. ओके, तर 2,500 रुपये आपण कुठे लावले, सपोर्ट झिरोला लावले.
त्यानंतर ॲझ्युम करा की इथं मार्केट आहे, इथून मार्केट फर्दर 5% डाऊन झाला. ओके, परत किती टक्के गेला? डाऊन 5% डाऊनला गेला. तर काय करायचं की इथून अंदाजे 5%च्या आसपास, ओके, तुम्ही व्हेरिएशन ठेवू शकता तुमच्या लेवलला, बफर ठेवू शकता 1-2%चा. तर तिथून जर का तुम्ही बघायला गेला तर 3 ते 5% म्हणजे इथे येत आहे. तर इथं आपण काय करायचं, इथं आपण नेक्स्ट बाईंग, आपला हा एरिया झाला, फर्स्ट बाईंग एरिया आपण इथं प्लॅन केला. हा नेक्स्ट बाईंग एरिया जो की हा 0 होता, हा S1 राहील. ह्याच्यामध्ये आपण किती रुपयाचं प्लॅन करायचं, तर S1ला आपण प्लॅन करायचं याच्यामध्ये 5,000, म्हणजे काय, डबल क्वांटिटी. ओके, तर इथं आपण किती क्वांटिटी घेतो आहे, इथं आपण क्वांटिटी घेतो आहे 2500 रुपयाचे. इथं आपण किती क्वांटिटी घेतो, 5,000 रुपयाची क्वांटिटी आपण परचेस करतो, म्हणजे आपले 7,500 रुपये याच्यामध्ये डिप्लॉयड आहेत. ओके, रिमेनिंग अजून आपल्याकडे कॅपिटल आहे, भ्यायचं काहीच कारण नाही आहे. स्टॉक मार्केटमध्ये जर का कॅपिटल असेल आणि चांगल्या फंडामेंटल कंपनी, चांगल्या शेअरमध्ये जर का आपण ट्रेड करत असेल तर घाबरायचं काहीच कारण नाही, कारण की मार्केट इथं शॉर्ट टर्मसाठी डाऊन असते आणि लाँग टर्मसाठी अप असते, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. त्यानंतर जर का तुम्ही बघायला गेला, फॉर एक्झाम्पल इथं मार्केट आहे, इथून मार्केट परत 5% डाऊन झालं आणि थोडंसं अप मोमेंटम आली. ओके, थोडीशी अप मोमेंट आली आणि परत सपोज इमॅजिन करा खराब कंडिशन चालू आहे, तर परत मार्केट डाऊन झालं आणि ह्या पॉईंटपासून परत मार्केट काय झालं, एक 10% फॉल आला. म्हणजे इथून 5% पडलं आहे सपोज मार्केट, इथून थोडं वरती गेलं आहे आणि ह्याच्या मिडपासून परत एक 10%चा फॉल आला. तर याच्यामध्ये काय करायचं, तर इथून सपोज मिडलपासून कुठं तर 10%चा फॉल आला, तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, हे झालं आपला S2, हे झालं आपला S2. तर ही पोझिशन आहे आपली S2, जिथं आपल्याला परत शॉपिंग करायचं आहे. S2 याच्यामध्ये आपण बाय करणार आता 7.5 ते 10,000 रुपयाचं पण आपण बाय करू शकतो. ऑलरेडी 7,500 डिप्लॉयड आहेत, म्हणजे आपण 3 पोझिशन ॲड करायच्या, जे की 7,500च्या. ओके, म्हणजे इथं आपण ॲड केले सिंगल 1 पोझिशन. ओके, ह्याच्यामध्ये इथे ॲड केलं आपण 1 पोझिशन, इथे ॲड केलं आपण 2 पोझिशन, इथे ॲड केले आपण 3 पोझिशन. ओके, तर आत्तापर्यंत जर का तुम्ही हिस्ट्री बघायला गेला तर मार्केट एक सर्टन लेवलपर्यंत फॉल होतं आहे आणि हे जे ह्याला बोलतो आपण करेक्शन, आणि क्रॅश जो असतो तो 7-8 वर्षातून एकदा येतो. ओके, तर 5-6 वर्षातून एकदा येतो, त्याला बोलतो आपण क्रॅश. तर हे सारखं तर होत नाही. त्याच्यामुळं जर का वस्तू कंडिशन सपोज मार्केट ह्या लेवलला आलं, फॉर एक्झाम्पल ॲझ्युम करा मार्केट ह्याच्या आसपास कुठंतरी आलं, तर असं नाही होणार आहे की इथनं असं मार्केट पडणार, असं प्रोबॅबिलिटी कमी राहते. 8 वर्षातून एकदा किंवा 7 वर्षातून किंवा एकदा किंवा 4 ते 5 वर्षातून एकदाच असं होतं आहे. ओके, तर हे रेअर कंडिशन राहते की जिथून मार्केट टॉपपासून बॉटम 40-50% पडला आहे. म्हणजे इथून जर का आपण टॉपपासून बघायला गेलो तर ऑलमोस्ट हे 30%च्या आसपास होतं आहे आणि इथून फर्दर अजून 10% डाऊन जर का आपण बघायला गेलो, म्हणजे समथिंग इथं कुठंतरी होईल, चेक करूया एकदा. ओके, समथिंग ऑलमोस्ट इथं झालं आहे 40%. तर ह्याच्या आसपास सपोज इमॅजिन करा की ह्याच्या आसपास मार्केट आलं आहे, ह्याच्यामध्ये कुठे येतं आहे ते पण चेक करू. ओके, समथिंग इथं कुठंतरी येतं आहे, तर बोनस बोलायचं त्याला. ओके, हे झालं आपला क्रॅश पोर्टफोलिओ, कॅश फंड, की याच्यामध्ये सपोज ह्या लेवलला जर का मार्केट आला चुकून. ओके, मी 2 स्टेप सांगतो S3साठी. ओके, तर S3साठी काय करणार आपण, आता आपल्याकडे किती रुपये शिल्लक राहिले ते पण चेक करूया. आपण डिप्लॉय किती केले, पहिल्यांदा डिप्लॉय केले आपण 2,500, त्यानंतर परत डिप्लॉय केले आपण 5,000 रुपये, त्यानंतर परत डिप्लॉय केले आपण 7,500 रुपये आणि त्यानंतर आपल्याकडे 10,000 शिल्लक आहे. तर फुल क्वांटिटी डिप्लॉय करायची बिंदास्त. याच्यामध्ये फक्त मी जे शिकवतो आहे फक्त ह्यासाठी स्टॉकमध्ये हे अप्लाय नका करू. ओके, अगेन मी सांगतो, स्टॉकमध्ये ही चीज अप्लाय करू नका, स्टॉकमध्ये थोडं वेगळं आहे. ओके, त्यासाठी तुम्ही शिकू शकता. 10,000 अप्लाय करायची. याच्यामध्ये ही आपली 4th पोझिशन झाली. ह्याच्यामध्ये आपण 10,000 यूज करायचे. ओके, आता काय गमत होते दाखवतो तुम्हाला मी. आता सपोज इमॅजिन करा की मार्केट आपण इथं बाय केलो, हा लॉसमध्ये असणार, इथं बाय केलो, हा परत लॉसमध्ये असणार, इथं बाय केलो, परत हा लॉसमध्ये असणार, आणि सपोज चुकून आपलं खराबच नशीब आहे, मार्केट पडलं आणि इथं आलं, तर आपण परत इथं बाय करणार. याचा अर्थ जसं मार्केट पडतं आहे तसं आपण त्याच्यामध्ये
ॲड ऑन करतो क्वांटिटी. ओके, क्वांटिटी काय करतो, ॲड ऑन करतो. आणि क्वांटिटी ॲड ऑन करायचं टेक्निक जे आहे ते काय आहे, पिरॅमिडिंग आहे. म्हणजे काय आहे, जसं खाली 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 मार्केट यायला तसं आपण हेवी क्वांटिटीमध्ये बाय करतो आहे. मग जेवढं हेवी क्वांटिटीमध्ये आपण बाय करणार आपलं ॲव्हरेजिंग कमी होणार आहे. ओके, तर आपण स्टार्ट केलं सपोज 260 बाय करायला, त्यानंतर आपण 250ला बाय केलं, त्यानंतर 230ला बाय केलं आणि 180ला जर का आपण बाय केलो, तर ह्याचा एक ऑलमोस्ट मीन जर का तुम्ही कॅल्क्युलेट करायला केलं तर समथिंग इथं कुठेतरी आपल्याला ॲव्हरेजिंग भेटून जाईल. ओके, मग कधी ना कधी मार्केट इथं आला, कधी ना कधी मार्केट असं काहीतरी सपोज परफॉर्मन्स दाखवला ह्याच्यामध्ये आणि कधी ना कधी वरती गेला, कारण की जेवढा जोरात मार्केट पडणार तेवढा जोरात मार्केट बाउन्स बॅक पण दाखवणार. ज्यावेळी पण ते वरती जाईल ना, मिनिमम 10 to 20% इझिली तिथून वरती जातं ते. ओके, म्हणजे इथून जर का तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेला आणि इथून सपोज हार्डली 10% जरी वरती गेलं तर ते ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट होऊ शकतो आणि तिथून थोडासा वरती आला तर 20% पण त्याच्यामध्ये रिटर्न्स मिळतात. ओके, तर अशा प्रकारे आपण मनी मॅनेजमेंट करू शकतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट व्हायची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त असते. घाबरायचं काहीच कारण नाही, कारण की झिरो होत नसते ETF. आणि जसं प्रमाणात हे पडणार आहे त्याच्या प्रमाणात आपण खालच्या लेवलला बाईंग करणार. आपण एक चांगल्या प्रकारे मनी मॅनेजमेंट वापरतो ज्यामध्ये खालच्या लेवलला आपण बाईंग करत जातो आहे आणि खालच्या लेवलला जरा जास्त बाईंग होते, कारण की खालून बाउन्स द्यायचं चान्सेस खूप व्हायला असतात. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा टॉलरन्स ठेवला तुमच्या कंडिशन्सवरती, देन त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे ट्रेडिंग मिळू शकतं. तर इथं सपोज आलं, इमॅजिन करा इथं मार्केट आलं आणि काही दिवसांनी वरती गेलं, परत खाली आलं. कधी कधी असं पण होऊ शकतं की इथून परत खाली गेलं आणि खालनं परत युटर्न मारलं आणि कधी ना कधी तिथून एक 2 ते 3 महिन्यात मार्केट परत वर जातं आहे, त्यावेळी हा ETF परत वरती जाणार आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट होऊ शकते. आणि असं नाही होतं की सपोज कधी कधी काय होते 5 ते 6 महिन्यामध्ये पण 20%, 15%, 10% पण मिळायचे चान्सेस खूप जास्त आहेत, जे की तुमच्या FD आणि तुमच्या म्युच्युअल फंडला पण ते बीट करतं आहे. तर अशा प्रकारे जर का आपण ट्रेडिंग स्टार्ट केलो, अशा प्रकारे जर का आपण स्विंग ट्रेडिंग स्टार्ट केलो तर आपल्याला प्रॉफिटेबल व्हायला कोणच अडवू शकत नाही. ओके, तर इमॅजिन करा ही खराब कंडिशन बोलली. सपोज चांगली कंडिशनला काय होऊ शकतं की सपोज मार्केट इथून जरा खाली आलं, टाईमपास केलं आणि त्यानंतर कधी ना कधी असं वरती चाललं. सपोज तुम्ही S1ला बाईंग केला, S0ला बाईंग केला आणि S2च्या आसपास आले मार्केट आणि इथून वरती गेले. सपोज तुम्ही इथं पण बाईंग केला, तर ह्या तिन्ही लेवलला सपोज बाईंग केलं, तुमचं ॲव्हरेजिंग समथिंग इथं कुठं येईल आणि ज्यावेळी ते ह्या लेवलपासून वरती जायला स्टार्ट होईल इथं तुम्हाला काय होणार आहे, प्रॉफिट होणार. मग इथं जर का तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिट झाला तर ह्याच्यामध्ये तुम्ही बाय केला आणि तुम्हाला सपोज 10%, 7%, 15% दिसायला लागले, तुम्ही एक्झिट केला, तर ह्याच्यामध्ये तुमचं पेशन्स चेक होतील, तुमचं सायकोलॉजी चेक होईल आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का सायकोलॉजी चांगल्या प्रकारे क्लिअर झाली, डेव्हलप झाली, जर का तुम्ही ह्याच्यामध्ये एक 5 ते 7 महिने टेस्टिंग केला, चांगल्या कॅपिटल म्हणजे टेस्टिंग कॅपिटल आणि टेस्टिंग केला, तुम्हाला कॉन्फिडन्स तसा यायला लागला, तशा प्रकारे तुम्ही स्टॉक मार्केट लर्न करून त्याच्यामध्ये जी आपली इक्विटी असते म्हणजे जे शेअर्स असते त्याच्यामध्ये पण तुम्ही ट्रेडिंग सेम टेक्निकनं जरी फॉलो केला, फक्त त्याच्यामध्ये जसं पडेल तसं तुम्ही डिसाईड करा प्रॉपर ती कंपनी चांगली आहे का, एकदम हेल्दी कंपनी पाहिजे, स्ट्रॉंग फंडामेंटलवाली कंपनी पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि जर का तुम्हाला ही टेक्निक आवडली असेल देन डेफिनेटली लाईक्स करू शकता आणि असेच व्हिडिओसाठी जर का तुम्हाला पाहिजे असेल सोबत दुसऱ्या कुठल्या पार्टवरती देन कमेंट करा, डेफिनेटली त्याच्यावरती पण व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.